चला मी तुम्हाला खिचडी बनवायचं शिकवते। याच्यात कांदा नाही आहे, विदाऊट कांदा, कारण माझे कांदे संपलेले होते तर मी अद्रक लसूणची पेस्ट केली। आणि हे पाहू शकता तुम्ही, आता मी कोथिंबीर टाकली, खलबत्ता पण गायब केलेला होता माझ्या पोरानी पोरीनी। मी 2 बटाटे घेतले, इथं एक गिलकं घेतला आणि हे दोन्ही कापले। आणि सोयाबीनसुद्धा मी घेतलेले। सोयाबीननी खूप भारी खिचडी होती। मी कोणत्या पण म्हणजे मी कधी पण खिचडी करत असले तर मी सोयाबीन टाकल्याशिवाय राहत नाही। खूप टेस्टी आणि खूप स्वादिष्ट खिचडी होती। मी तेलामध्ये डायरेक्ट हे गिलके आणि बटाटे टाकले, अद्रक लसूणची पेस्ट, मी सगळं जे जे काही कापलेले व्हेजिटेबल त्याच्यानंतरच मी मिरची टाकते। पहिले त्यांना पोकून घेते। याच्यात बिर्याणी मसाला आहे, मिरची पावडर आहे, गोड मसाला आहे, गोड मसाला तो पण आहे। आणि असे सगळे मसाले ॲड केले, तुम्ही पहा। मी असं मसाले ॲड केले, त्याच्यानंतर मग मी तांदूळ घेतले, तांदूळ 2 पाण्याने धुतले। 2 पाण्याने धुतल्याच्या नंतर मी हे सोयाबीन पण 2 पाण्याने धुतले, ते पण खूप घाण असं याला 2 वेळेस धुवायचं। त्याच्यातलं पुरं चुचून गंद पाणी काढून टाकायचं। आणि हे तांदूळ पण 2 पाण्याने मी धुतले आणि ते टाकले। त्याच्यानंतर मी एवढी स्वादिष्ट खिचडी बनवली। आणि तुम्ही असं पण मला म्हणू शकता ही गरिबाची खिचडी आहे। खूप छान, जसं माझ्या मुलांनी कमेंट दिली, खूप छान। खरंच